मोशीतील भीषण इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली। या दुर्घटनेत 9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता कंपनीच्या प्रकल्प प्रमुखाला अटक करण्यात आली असून सुरक्षा अधिकारी अद्याप फरार आहे। या दुर्घटनेमागे सुरक्षेच्या नियमांकडे केलेलं दुर्लक्ष आणि प्रशासनाला अंधारात ठेवल्याचा आरोप आहे। पाहूयात। मोशी दुर्घटनेमध्ये 9 निष्पाप कामगारांचा जीव गेलाय आणि आता या मृत्यूला जबाबदार कोण याचं उत्तर शोधण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झालीय। या प्रकरणात अँथोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर कंपनीचे सुरक्षा अधिकारी विजय सबकाळ यांचा पोलीस शोध घेतायत। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। दुर्घटनाग्रस्त ठिकाणी काम सुरू असताना सुरक्षेच्या आवश्यक नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं। कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या। इतकंच नाही तर संबंधित कामाबाबत प्रशासनाला आवश्यक माहितीही देण्यात आली नव्हती। त्यामुळे गुप्ता आणि सबकाळवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित जी ठेकेदार कंपनी आहे तिचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या दोघांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कंपनीचे प्रकल्प प्रमुख जे आहेत त्यांना आपण याच्यात अटक केली आहे। दुसरा जो आरोपी आहे त्यांनाही आपण लवकरच ताब्यात घेऊ। या घटनेला पालिकेचा पर्यावरण विभागही तितकाच जबाबदार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंत्याला नोटीस पाठवत घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत। नियमबाह्य काम झालं असताना त्याची माहिती लपवल्याचा आरोप नोटिशीमधून करण्यात आलाय। या दोघांचे अधिकारही काढून घेण्यात आलेत। वेस्ट एनर्जी प्लांटवरती त्यांचं नियंत्रण आहे। ते या विभागाचे चीफ इंजिनियर श्री संजय कुलकर्णी यांचा या सर्व प्रकरणांचा पदभार त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे आता कोणताही पदभार ठेवण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे श्रीयुत अल्लाट हे जे कार्यकारी अभियंता या विभागाचे आहेत त्यांचे देखील सर्व पदभार काढून घेण्यात आलेले आहेत। राज्य सरकारनं ही या प्रकरणी उच्चस्तरीय समिती बनवत घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। ही समिती महिनाभरात प्राथमिक अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार आहे। त्यामुळे उशिरा का होईना या दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कारवाई सुरू झाली आहे, पण केवळ कंपनीमधल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून न थांबता महापालिकेतील दोषी अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। कैलासपुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड।